नमस्कार, आपण पाहत आहे भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सोशल मीडिया, कर्जबाजारी, गुन्हेगारी, सट्टेबाजी, चोरी, मटका, जुगार, दारू, सावकारशाही, न्यायाच्या प्रतीक्षेत प्रशासन. भांडा फूड न्यूज. एका दमात भ्रष्टाचारी कोमात. सांगलीत संतापाची लाट. मोठ्यांच्या वादात निष्पाप 13 वर्षीय वेदांत बंडकरचा बळी. डोळ्यात गोळी घालून हत्या. हमालीच्या वादातून नेते आणि मोठ्या माणसांचा वाद असताना या वादाशी काही संबंध नसलेल्या निष्पाप वेदांत बंडकर या अवघ्या 13 वर्षाच्या लहान मुलाच्या डोळ्यात गोळी घालून त्याची हत्या केल्याच्या घटनेने सांगलीत संतापाची लाट उसळली आहे. डोके सुन्न करणाऱ्या या घटनेने सांगली शहर हादरून गेलं. या प्रकरणातील संशयित निलेश गडतेला तात्काळ शोधून त्याला कठोर शासन करावं अशी मागणी शहरातून केली जात आहे. कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक जिल्हा दौऱ्यावर असताना ही घटना घडली. पोलीस अधीक्षकांनी आरोपीच्या शोधासाठी LCB सह पोलिसांची 2 पथके सांगली जिल्ह्यासह कर्नाटककडे पाठवली आहेत. घटनेनंतर सांगली सिव्हिल हॉस्पिटलजवळ चंडकर यांच्या कार्यकर्त्यांसह अभयनगर, संजयनगर येथील नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. महानगरपालिका स्थायी सभापती अतुल माने, माजी नगरसेवक मनोज सरकर, माजी नगरसेवक राजू गवळी यांनीही सिव्हिलकडे धाव घेतली. येथे पोलिसांचा बंदोबस्त ठेवला होता. गोळीबार करणारा निलेश गडते हा एक पाय ओढत चालत असे. मागील काही महिन्यापासून त्याला गांजाचे व्यसन लागलं होतं. तो सतत नशेमध्ये असायचा. गुरुवारी त्याच्या क्रूरतेचा कळस झाला आणि या प्रकरणात निष्पाप वेदांतचा बळी गेला. ठार झाल्यानंतर सिव्हिलमध्ये वेदांतचा मृतदेह पाहण्यासाठी नातेवाईकांनी एकच गर्दी केली होती. त्याच्या डोळ्याच्या आत गोळी बराच वेळ तशीच होती.